एक मिनिट. JSM स्मिथ फायटर्स विरुद्ध ऑल मिरकरवाडा यांच्यामध्ये होणारा सामना. बॉलिंग मार्गवरती सूरज, राईट हँड राऊंड द विकेट आणि स्ट्रायकिंग एंडला जिगरबाज अरबाज, नॉन स्ट्राईक एंडला सन्नान. ऑल मिरकरवाडा संघाचे स्टार खेळाडू. सलामीची एक मजबूत जोडी. यावेळी काय घडलंय? एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु तेवढ्याच जलद गतीने थ्रो करणं, पास करणं अपेक्षित होतं, तेही ते झालं नाही. स्मिथकडून ॲडव्हान्टेज मिळाला. अरबाजला कॉल दिला गेला, सन्नाने एक्सेप्ट केला आणि एक चिकी रन संघाच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड ओपन झालंय. अरबाज नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल, स्ट्राईक एंडला सन्नान येतोय. ऑल मिरकरवाडा संघाची एक हुकमी जोडी या क्रीडांगणाच्या आतमध्ये. इथे काय रन आउटच्या स्वरूपात सन्नान डगआउटच्या दिशेने परततोय. या चेंडूवरती मात्र नॉन स्ट्राईक एंडला पोहोचू शकला नाही सन्नान. शानदार कामगिरी इथे पाहायला मिळाली. यष्टांचा वेध इथे परफेक्टली घेतला गेला. त्यामुळे पहिला धक्का, पहिला हादरा ऑल मिरकरवाडा संघाला इथे बसलाय. परंतु अरबाज सारखा बाहुबली खेळाडू यावेळी स्ट्रायकिंग एंडला असणार आहे आणि हा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल एक फायटिंग स्कोर जरूर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूरज अनुभवी असा गोलंदाज आहे, अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट खेळतोय. राईट हँड राऊंड द विकेट, नेक्स्ट बॉल. हो यावेळी स्टेपिंग करून खेळलाय. फॉलो थ्रो मध्ये लाजवाब फिल्डिंग सूरज याची. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. अरबाज आणि सूरज एकमेकांविरुद्ध खेळत आलेत, त्यामुळे परफेक्ट लाईन लेन मध्ये गोलंदाजी करताना सूरज आहे. यावेळी बॅकफुट वरती कट केलाय बॉलला. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक रन इथे मिळते. एक रन ही तेवढीच महत्वाची आहे जेवढा महत्वाचा चौकार असतो, कारण एका रनने ही मॅच जिंकली जाऊ शकते, एका मॅच मध्ये एका रनने मॅच हारली पण जाऊ शकते. आणि त्यामुळे एक रन, एक बॉल. प्रतीक आहे. काउंटर ब्लॉक ज्या पद्धतीने केला जातो व्हॉलीबॉल मध्ये, त्याच पद्धतीचा ब्लॉक इथे पाहायला मिळालाय. प्रतीकच्या माध्यमातून शानदार फिल्डिंग. धाव संख्या आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. लाजवाब फिल्डिंग आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो काय जम्प केलंय. आपल्या उजव्या हाताच्या दिशेने जम्प केला आणि बॉल वरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि धावा इथे रोखल्या गेलेत. धाव संख्या आहे ती 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल JMS स्मिथ फायटर संघाकडून. स्मिथ स्वतः बॉलिंग मार्गवरती आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फेकला गेलेला हा बॉल, मनगडाचा पुरेपूर वापर करून फेकला गेलेला हा बॉल आहे. बॅक हँड डिलिव्हरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. आणि पहिलाच बॉल भन्नाट गतीने परफेक्ट लाईन लेन मध्ये फेकला गेला होता. यस, यावेळी ड्राईव्ह केलाय. 1 रन इथे मिळेल. यानंतर होणारा सामना युवा फ्रेंड तेलियाई विरुद्ध युवराज स्पोर्ट्स कुर्ली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. शादाबाईंच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होईल. युवा फ्रेंड तेलियाई विरुद्ध युवराज स्पोर्ट्स कुर्ली. युवराज रियालिटी स्पोर्ट्स कुर्ली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. स्मिथ आपल्या संघाच्या चेहऱ्यावरती जर स्मिथ असं द्यायचं असेल तर स्मिथला ही चांगली कामगिरी करावी लागेल. फॉथ्रोमध्ये लाजवाब फिल्डिंग आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चिपळूण, खेड, पनवेल अक्षरशः खेळाडूने गाजवले आपल्या बहादर खेळाच्या जोरावरती. युवा स्पोर्ट तेलियाई संघनायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. युवा फ्रेंड तेलियाई संघनायक टॉस बॉक्सच्या दिशेने आम्ही वाट पाहतोय. धाव संख्या 4. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. युवा स्पोर्ट्स तेलियाई आपल्यासाठी फायनल कॉल. आपण त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय. प्रतीक आले. बॉक्स आउट. महत्वाचा मोहरा. जिगरबाज अजबाज बॉक्स आउट होऊन क्रीडांगणाच्या बाहेर. प्रतीकने मात्र अतिशय लाजवाब सुरुवात आपल्या संघाला करून दिली. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 3रं षटक बॉलिंग मार्क वरती आला. लो फुल टॉस दिला आणि बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला.
बॅट क्लिअर झाली, परंतु बॉक्सच्या बाहेर लगावला गेलेला हा टोला होता, त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागलं. यावेळी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, गुडलेनच्या थोडासा पुढे ठेवला गेलेला हा बॉल होता. फुटमार्कचा पुरेपूर वापर करून घेण्याचा इरादा इथे पाहायला मिळाला, त्यामुळे आलेला डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रतीक पुढील चेंडू घेऊन, फलंदाज तयार, थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा इरादा फसलाय. पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळते, एक एक्स्ट्रा रन इथे संघाला मिळाली. धावसंख्या 5 या अंकामध्ये जाऊन पोहोचले. गती कमी होती, टप्पा अचूक होता, परंतु यावेळी कॉलिंग कॉम्बिनेशन लाजवाब, त्यामुळे एक रन रनिंगच्या माध्यमातून इथे प्राप्त केली गेले, संघाच्या खात्यामध्ये जोडली गेले. 6 अंकावरती पोहोचलेली धावसंख्या असताना प्रतीक पुढील चेंडू घेऊन, हो याही वेळी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग लाजवाब आहे, मुन्नाने बॉल इथे फील्ड केलाय. एक रन याही चेंडूवरती मिळेल. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळते जेएमएस स्मिथ फायटर्स या संघाकडून. प्रतीक गती कमी, त्यामुळे पंच केला गेलेला हा फटका होता. स्मिथ आहे तिथे, बॉल फील्ड करतो मिड ऑफच्या दिशेने. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त झाले, ते तिसरं, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना ऑल मिरकरवाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 7 धावा. अडचणीमध्ये आलाय संघ. पहिलं षटक हाताळलं गेले ते सूरजने 2 धावा खर्च केल्या, स्मिथने दुसरं षटक हाताळलं, 2 धावा तिथे खर्च केल्या गेल्या, आणि प्रतीकने अरबाज सारख्या जिगरबाज खेळाडूला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. 3 धावा तिथे खर्च केल्या गेल्यात. बंटी ऑन दी मार्क, यो बॉक्स आउट. आणखी एक विकेट इथे गमावतोय ऑल मिरकरवाडा संघ. बंटीने फेकलेला पहिला बॉल गुडलेनच्या थोडासा पुढे, ऑलरेडी बॅट क्लिअर झाली आणि स्टेट खेळला गेलेला फटका बॉक्सच्या बाहेर. याच दरम्यान या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले ते मलिकजी मापारी साहेब. मी विनंती करतो जय मुर्तुजा यांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते मलिकजी मापारी यांचं इथे स्वागत करावं. मलिकजी मापारी साहेब आपल्या या क्रीडानगरीमध्ये केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्ताने सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले ते मोईन मापारी साहेब. आपलं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. फुजेल भाई आपल्याला विनंती करतो की आपण सन्माननीय मोईनजी मापारी साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये स्वागत करावं आणि त्यांचे आभार इथे व्यक्त करावेत. एवढ्या रजनीमध्येही आपण आपला कामधंदा आणि बहुमूल्य वेळ घेऊन आपण इथे दाखल झालात, त्याबद्दल केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आम्ही खूप आभार इथे व्यक्त करतोय. यावेळी स्टेट खेळला गेलेला हा, इथे काय घडलंय? इथे मिळते ते 1 रन. धावसंख्या सरकली पुढे, पोहोचली 9 अंकावरती. या स्पर्धेतला लो स्कोअर 10 आपण पाहिलंय. ओ याही वेळी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज डिक्लेअर झोन मध्ये चेंडू फाईन लेगला कॅरी झालाय. 1 रन इथे मिळाले. धावसंख्या पोहोचले ती 10 अंकावरती. बंटी ऑन दी मार्क, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तो तिसऱ्या षटकातील शेवटच्या षटकातील फेकला गेलेला शेवटचा चेंडू आणि इथे रन आउट होईल. 1 रन यावेळी मिळाले. धावसंख्या पाहायला मिळते ते 11. 12 धावांचं लक्ष, माफक असं लक्ष ठेवलं गेलंय. लाजवाब गोलंदाजी पेश केली गेली युवा फ्रेंड्स तेरिया इसंकाकच्या माध्यमातून, कारण रनआउटच्या स्वरूपात सन्नान मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालेली बॅटिंग लाईनअप पाहायला मिळाली ती ऑल मिरकरवाडा संघाची. प्रतीकने महत्वाचा मोहरा, अरबाज जो खतरनाक फलंदाजी करतो, आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलं जातं, त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला, बॉक्स आउट तो पाहायला मिळाला. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कोणताही फलंदाज इथे मात्र चांगली फलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे अडचणीमध्ये आलाय तो ऑल मिरकरवाडा संघ. निर्धारित 4 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या, त्या 11, 3 गडी बाद आणि 12 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय युवा फ्रेंड्स तेरिया संघासमोर. साथ ही साथ मंच के ऊपर उबेद जी होडेकर साहब, इनका आगमन हो चुका है, उनका मैं तहे दिल से स्वागत करते हैं इस मंच के ऊपर. वेलकम उबेद साहब, आपका तहे दिल से स्वागत है इस मंच के ऊपर.
12 रन. फक्त आणि फक्त 12 धावांमध्ये रोखले गेले ते ऑल मिरकरवाडा संघाला. त्याही पेक्षा सरस गोलंदाजी करायची आहे, परंतु समोर एक मोठं आव्हान आहे ते स्मिथ शिवलकर याचं. वन मॅन शो वन मॅन आर्मी. JSM स्मिथ फायटर संघाचा हा बेताज बादशाह स्ट्रायकिंग एंडला. आणि यावी हुसेन हसन मिया बॉलिंग मार्गवरती. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. स्मिथ स्ट्रायकिंग एंडला. पहिला परफेक्ट यार, फॉलो थ्रो मध्ये फेल. डॉट बॉल. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. त्यानंतर फेकला जातो परफेक्ट. ओहो, बॉक्स आउट होतोय. सर्वात मोठा अडथळा स्मिथ शिवलकर क्रीडांगणाच्या बाहेर कोणत्याही मोठा कारणामा इथे करू शकला नाही. हसन मियाने आपला जलवा इथे दाखवायला सुरुवात केलंय. वा मिया, हसन मिया, शानदार अशी गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉक्स आउटच्या सुरुवात मैदानाच्या बाहेर. स्मिथ शिवलकर जशास तसं उत्तर इथे दिलं जात आहे. आर पारची लढत आहे. डू और डाय मुकाबला आहे आणि मिरकरवाडा संघ आणि यावी चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून इथे करताना हसन मिया. सूरज यावी लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या सामना जर आपण इथे पाहिला तर स्वीप शॉट करून रिव्हर्स फटका, स्वीप शॉट याच्या माध्यमातून सिंगल घेत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी पाठलाग करण्यामध्ये यशस्वी ठरला होता तो सूरज यावी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. परंतु यानंतर मिरकरवाडा संघ फील्डमध्ये कशा पद्धतीने परिवर्तन करेल आणि या 12 धावा कशा डिपेंड केल्या जातील हे पाहणं इथे खूप गरजेचं असणार आहे. या सूरज येतोय, चालाक कसा फलंदाज आहे, बुद्धिमानी असा फलंदाज. या स्ट्रायकिंग एंडला असताना हसन मियाचा बॉल. यस, पॅडल स्वीप आहे. यष्टी रक्षक सफल ठरतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झाला. 1 रन इथे मिळते. 1 रननी संघाचं खातं इथे ओपन झालंय. परंतु सूरज जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील तेवढ्या कुठेतरी चान्सेस. यावी काय केलंय, रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या दिशेने. बॉल फील्ड केला गेलाय. त्यामुळे आलेला इथे डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल आणि यावी पॅडल स्वीप खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. पहिलं षटक इथे समाप्त होलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद, 1 रन. जबरदस्त सुरुवात. उत्तराला प्रतिउत्तर द्यायचंय आणि त्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे. वार केला गेला आणि त्याला प्रतिवार करण्याचा प्रयत्न इथे करायचा आहे. हसन मियाने सुरुवात लाजवाब करून दिले, परंतु शेवट मिरकरवाडा संघ कसा करतो ते इथे महत्वाचं ठरेल. परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो ओमकार उर्फ मुन्ना. मुन्ना 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 महत्वपूर्ण सामना. बॉलिंग मार्गवरती जामरान या आधीच्या मॅचचा हिरो, परंतु यावेळी सुपर हिरो बनतो का पाहूया. राईट राऊंड द विकेट. ओ पॅस स्वीप शॉट आहे. रिव्हर्स फटका अटेम्प्ट केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. अरबाज आहे तिथे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 1 रन मिळते. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 10 धावांची आवश्यकता. हे षटक खूप महत्वाचं ठरणार आहे. सामरान पुढील चेंडू घेऊन लेफ्ट स्वीप, लेग ब्रेक खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. स्वीप शॉट आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळला गेलाय. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करता इथे पाहायला मिळालाय, परंतु 1 धाव मात्र रोखू शकला नाही. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. ज्यावेळी धावसंख्या कमी असते त्यावेळी चौकार लगावण्याचा कोणताही फलंदाज इथे प्रयत्न करत नाही आणि तीच चालाकी इथे दाखवतोय मुन्ना. अशाच पद्धतीने सेन्सिबली खेळायचंय आपल्याला. आपल्याला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी 1-1 बॉल 1-1 रन जशी महत्वाची असते ना, त्याच पद्धतीने जसं टार्गेट असेल, जे रिक्वायर्ड रन रेट असेल त्या पद्धतीने आपलं खेळणं अपेक्षित असतं. खेळामध्ये बदल करायचा असतो. तो बदल मात्र इथे मुन्ना करताना दिसतोय. सलग 2 चेंडूवरती 2 धावा त्याने प्राप्त केल्या आहेत. जामरानवरती दबाव जरूर पाहायला मिळेल. हुसेनने मात्र हसन मियाने पहिल्या षटकामध्ये केवळ 1 रन का खर्च केले आणि त्या दरम्यान फेकला गेलेला बॉल यावी रिव्हर्स पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू ते पाहायला मिळालाय. धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 3 या अंकावरती स्थिरावलेली. जामरान तो मुन्ना. हो यावी गती कमी होती. टप्पा चांगला, परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच दंडित करतायत. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 4 या अंकावरती जाऊन पोहोचते. 8 धावांची अजूनही आवश्यकता इथे राहते. मुन्ना चलाकी करताना शानदार अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून. परंतु यावेळी काय घडलंय, पुन्हा एकदा रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सेम रिझल्ट. सिंगल रन वाईटच्या स्वरूपात.
टप्पा चांगला आहे परंतु दिशा खराब पाहायला मिळते. वाईट लाईन यॉर्क फेकायचं आहे परंतु वळण घेतोय बॉल. तुम्ही वाईड पाहायला मिळाले ते सलग 2 चेंडू वाईड. पुढील चेंडू ओ यस लाजवाब. डबल बॉक्सची आठवण करून देणारा हा फटका होता. ज्यावेळी डबल बॉक्स क्रिकेट आपण अंडरआर्म क्रिकेट पाहत होतो त्यावेळी याच पद्धतीचा फटकेबाजी आपण पाहत होतो आणि त्याच पद्धतीची फटकेबाजीची आठवण करून देणारा स्मरण करून देणारा हा फटका मुन्नाच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. अगदी स्टँड अँड पंच लाजवाब फटका. 1 रन इथे मिळाले. यावेळी गती कमी परंतु यष्टांचा वेध घेणारा बॉल होता. अंदाज चुकलाय. षटक क्रमांक समाप्त झाले ते यावेळी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. धावसंख्या 6. अजूनही 10 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. हे षटक खूप महत्वाचं आहे. सामन्याला सेट करून देणारं हे षटक असेल. तो थोड़ी देर के लिए हम मंच के और बढ़ते हैं. एक बड़ी हस्ती हमारे बीच मौजूद है, मलिक जी मापारी साहब. इनका इस्तकबाल किया जा रहा है केबी स्टार के प्रेसिडेंट अंसार जी मुल्ला साहब. इनके हाथों से मोहब्बत की ये शाल, गुलदस्ता और मोमेंटो देकर उनको नवाजा जाएगा. बहुत बड़ी हस्ती और हमेशा हमें सपोर्ट करने वाले मलिक साहब, इनका जो है इस्तकबाल इस मंच के ऊपर किया जा रहा है. एक बार जोरदार ताली होनी चाहिए मेरे दोस्तों. इतनी बड़ी प्रतियोगिता ऑर्गेनाइज करना मामूली बात है नहीं है. ये रिस्क लिया अंसार भाई इन्होंने और अंसार भाई इनके पीछे हमेशा खड़े रहने वाले मलिक जी मापारी साहब, इनका इस्तकबाल इस मंच के ऊपर किया जा रहा है. ये शाल, ये गुलदस्ता और ये मोमेंटो देकर. थैंक यू सो मच मलिक साहब, आपका तहे दिल से इस मंच के ऊपर स्वागत है. आइए चलते हैं मैच के दरमियान. मैच एक नाजुक मोड़ पर आकर रुका है. ओवर टू यू राजा सर. 10 चेंडू आणि 6 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग परंतु त्याही पेक्षा सरस इथे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. परफेक्ट कॉल आणि परफेक्ट कॉलला रिकॉल इथे केला गेला. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. रन आणि टर्न परफेक्ट. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचली ती यावी 7 या अंकावरती. 7 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या समक. आणि यावेळी डिक्लेअर झोन मध्ये खेळला गेलेला फटका जोपर्यंत मुन्ना आहे तोपर्यंत गोलंदाजाला लावला जाणार इथे चुन्ना आहे. लाजवाब शॉट सिलेक्शन करताना इथे मुन्ना पाहायला मिळालाय. पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप, लाजवाब फटकेबाजी. परफेक्टली अंडरआर्म शॉट खेळताना पाहायला मिळतोय तो मुन्ना. समकचा पुढील चेंडू मुन्नासाठी. मुन्ना तयार. यावेळी ऑस्टिकच्या बाहेर आहे बॉल, बाहेर आहे बॉल, बाहेर आहे बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे संघाला मिळते. 1 रन यावी मिळाले. ओहो याही वेळी काय घडतंय. आणखीन एक स्क्वेअर मारा. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोहोचली 10 या अंकावरती. नाममात्र 2 धावांची आवश्यकता आणि त्यानंतर आणखीन 1 रन लेग बाईच्या स्वरूपात. स्कोर इक्वल. विनिंग रनची आवश्यकता. मुन्नाने मात्र मैदानात आतमध्ये येऊन अतिशय शांतपणे आणि यावेळी पॅडल स्वीप, विनिंग रन. या सामन्यामध्ये विजेता ठरलाय तो JMS स्मिथ फायटर रत्नागिरी संघ. गोलंदाजी सरस आणि त्याही पेक्षा मुन्नाकडून फलंदाजीला सरस पाहायला मिळाली. आणि या मॅचचा हिरो पाहूया कोण बनतंय. या मॅचचा हिरो, गेम चेंजर, मॅच विनर, ओन अँड ओनली प्रतीक, प्लेयर ऑफ द मॅच. प्रतीक ठरलाय प्लेयर ऑफ द मॅच. अजितजी निकम सर, आपण कृपया पुढील सामन्यासाठी मैदानावरती प्रवेश करायचा आहे.